नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सँडविचची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता किती छान असं हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे। परंतु हे सँडविच आपण ब्रेडपासून बनवून तयार केलेलं नाहीये, बिना ब्रेडचं हे सँडविच आपण बनवून तयार केलेलं आहे। जर तुम्ही वजन कमी करत असाल, डाएट करत असाल आणि बाहेरचं ब्रेड अवॉइड करत असेल तर तुमच्यासाठी छान असा हा उत्तम पर्याय आहे। मस्त छान असं हे बिना ब्रेडचं सँडविच बनवून तयार होतं। खायलाही खूप टेस्टी लागतं। बघू शकता इथं आतमध्ये छान असं फिलिंग, भरपूर असं फिलिंगने भरलेलं हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे। आतून छान असं जाळीदार बनवून तयार झालेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण हे बिना ब्रेडचं सँडविच बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी एका वाटीमध्ये मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत। आता मोड आलेले कडधान्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। अगदी तुम्ही इथं बाजारात आता मार्केटमध्ये हिरवा वाटाणा जास्त येत आहे, तर हिरवा वाटाणाही नुसता घेतला तरी चालेल। आता हे सगळे कडधान्य मोड न आणता नुसते भिजवून घेतले तरी चालतील। आता हे सगळे मोड आलेले कडधान्य इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथं मी 1-2 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सरला बारीक करताना पाणी जेवढं कमी घालणार तेवढं चांगलं, कमी पाण्याचा वापर करायचा। आता हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, अशी दाटसर आहे। अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। तर आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी बारीक रवा घालायचा आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा बारीक करून घालू शकता। इथे मी अर्धा कप बारीक रवा घातलेला आहे। आता हे सगळं एकत्र आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण जरा खूप घट्ट झालेलं आहे। आपण याला 10 मिनिटं भिजवत ठेवणार आहोत। त्यामुळे रवा हा पाणी शोषतो, त्यामुळे इथं मी 2 ते 3 चमचे अजून पाणी घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता तरी हे दाटसरच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, दाटसरच आहे। आता यामध्ये इथं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला झाकण ठेवून याला 10 मिनिटं असंच भिजवून घ्यायचं आहे। आता आपल्याला याची फिलिंग्स बनवायची आहे। आता सँडविचची फिलिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या टाकून तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवून घेऊ शकता। इथं मी एका प्लेटमध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, शिमला मिर्च घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, तसंच घेतलेलं गाजर घेतलेलं आहे। आता सगळं एका बाउलमध्ये आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता। हे सगळं छान असं एकत्र मिक्स करून घेतलं। आता आपल्याला यामध्ये पनीर घालायचं आहे। हे पनीर इथं मी खिसणीच्या साहाय्याने असं खिसून घातलेलं आहे किंवा हाताच्या साहाय्याने मॅश करून घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही घालू शकता। यामध्ये इथं मी मिक्स हर्ब्स घातलेले आहेत। आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता। तसे शेंदव मीठ घातलेलं आहे, चाट मसाला घातलेला आहे आणि आमचूर पावडर घातलेली आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सगळं छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही आपली फिलिंग्स बनवून तयार झालेली आहे। आता आपलं हे बॅटरही 10 मिनिटं छान असं भिजलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता। हे बॅटर आपल्याला 1-2 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर फ्लफी होण्यासाठी इथं मी अर्धा चमचा इनो घातलेला आहे। इनो ऐवजी तुम्ही सोडा घातला तरी चालेल।
इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरती इथं मी अर्धा चमचा पाणी घातलेलं आहे आणि छान असं बॅटर हलकं फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याचं लगेच सँडविच बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं सँडविच मेकर मी गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे. त्याला छान असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे सँडविच याला चिटकणार नाही. पहिल्यांदा थोडंसं तेल जरा जास्त लावायचं. आता सुरुवातीला गॅस मी अगदी कमी ठेवलेला आहे. आता हे बॅटर आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते यावरती छान असं पातळसर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. छान असं पसरवून घ्यायचं, जास्त जाड पसरवून घ्यायचं नाही. त्याचा लेयर थोडासा पातळच ठेवायचा. यामध्ये जे आपण मगाशी फिलिंग्स बनवलेली आहे ती छान अशी पसरवून घ्यायची. आणि वरच्या साईडने हे असं बॅटर यावरती पसरवून घ्यायचं आहे. आता हे बंद करून आपल्याला मीडियम गॅसवरती 1-2 मिनटं ह्या साईडने 2 मिनटं त्या साईडने असं पलटी करत शेकून घ्यायचं आहे. हे सँडविच भाजायला कमी 5 ते 7 मिनटं लागतात. स्लो टू मीडियम गॅसवरती छान असं याला ब्राऊन रंगावरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला सँडविच उघडायची घाई करायची नाही. 1-2-4 मिनटं झाल्यानंतर आपण ते उघडून बघू शकतो. बघू शकता अजिबात याला चिटकलेलं नाही आहे. सुरुवातीला थोडंसं तेल जास्त लावायचं म्हणजे ते सँडविच मेकरला चिटकणार नाही. एक 5 मिनटं झालेले आहेत. हे सँडविच मी दोन्ही साईडने अलटी पलटी मारत छान असं शेकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला रंगही किती छान आलेला आहे. अगदी आपण ब्रेडचं सँडविच ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे. मस्त हे सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही बाकीचे सँडविच बनवून घेऊ शकता. सँडविच गरम असल्यामुळे इथं मी स्टँडवरती काढून घेतलेलं आहे जेणेकरून याच्यामधली वाफ निघून जाईल. आता हे आपण सँडविच कट करून घेणार आहोत. आता हे सँडविच तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, कोणत्याही इन्स्टंट चटणीसोबत खाऊ शकता. भरपूर असं फिलिंग्स घालून बनवलेलं मस्त छान असं आतून छान भाजलं गेलेलं आहे. लाईट आणि फ्लफी हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे. मस्त छान असं हे मोड आलेल्या कडधान्यापासून हे सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे. नाश्त्यासाठी छान असा हा उत्तम पर्याय आहे. मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता. फक्त हे सँडविच बनवताना आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही, घट्टसरच ठेवायचं आहे. जर तुम्ही बॅटर जास्त पातळ केलं तर मग सँडविच असे मऊ पडतील. त्याच्यामुळे बॅटर हे जरा घट्टसरच ठेवायचं. जरी तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवणार ना तरी ही अगदी छान असे परफेक्ट तुमचे सँडविच बनवून तयार होतील. बघू शकता आतूनही छान असे याला जाळी आलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये इनो घालायचा नसेल तर तुम्ही खायचा सोडा घालू शकता आणि त्याच्यावरती लिंबाचा रस पिळू शकता. सोडाही छान असा ॲक्टिवेट होतो. मस्त छान आपला हा सँडविच बनवून तयार झालेला आहे. चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.